नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस्कर. मित्रांनो, SIR हा जो शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल. SIR कशासाठी केला जातोय, त्याच्या मागचे उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहेत आणि त्याला विरोध काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ममता बॅनर्जी याला विरोध का करतायत किंवा विरोधी जे आहेत, नरेंद्र मोदीजींचे विरोधी, भारतीय जनता पार्टीचे विरोधी, ह्याला विरोध का करतायत, नक्की काय घडते, पश्चिम बंगालमध्ये काय घडते, पश्चिम बंगालमध्ये ह्या SIRच्या विरोधात कसे काय रान उठवलंय या ममता बॅनर्जीने. मित्रांनो, SIR हा घुसखोरांसाठी आहे. हे घुसखोरी केलेल्या त्याने परदेशातून, परप्रांतातून जे परदेशी आहेत, जे विदेशी, जे भारतीय नाही आहेत, त्यांच्या विरोधात. मग तो कुठल्याही देशाचा असो आणि तो इथे अनधिकृतरित्या राहतोय, अधिकृत त्याला कुठलाही हक्क नाही आहे, अशा व्यक्तीच्या विरोधात हा SIR आहे. त्यांना चिन्हित करणं, जो मतदार नाही आहे या देशाचा, त्याला हक्क दिलेला नाही आहे मतदानाचा, तो सुद्धा मतदान करतोय, त्याला चिन्हित करणं आणि त्यांना इथून ह्या देशातून बेदखल करणं, हकालपट्टी करणं, ह्यासाठी तो SIR आहे. मित्रांनो, हा भारत देश लोकतंत्रावरती आधारित आहे. लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकतंत्र, लोकशाही. आता या लोकशाहीमध्ये कोणीही येईल, मूळ तोंड उठवून येईल आणि कोणी काही करेल, म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा आहे, रान मोकळं आहे, कोणी काही करेल. याला मुभा आहे का इथे? असा सार्वजनिक शौचालय ज्याचं असते, कोणी जात इथे त्या सार्वजनिक शौचालयामध्ये, असा आहे का तो? म्हणजे तुम्ही ह्या देशाला सार्वजनिक शौचालय समजताय, हा त्याचा अर्थ जरा. कोणी या, कोणी काही करा, कुठलेही उद्योग करा, काही करा, हा देश नाहीये. ह्या विचाराचे, ह्या विचारधाराचे हे विरोधी पक्ष आहेत. ह्यांना फक्त मतदानाशी मतलब आहे, आपलं सरकार आणण्याशी मतलब आहे, आपलं स्वार्थ साधण्याशी मतलब आहे. इथे देशाशी त्यांना काही लेणं देणं नाही. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये जे घडते, काय घडते पश्चिम बंगालमध्ये, तर ममता बॅनर्जी विरोधात कोणाच्या आहे, तर SIRच्या, निवडणूक आयोगाच्या विरोधात. तर त्यांनी SIR आणू नये, नवीन जी मतदार यादी आहे ती तयार करू नये. आणि फक्त ह्याच मतदारांना आहे का, तर नाही, जे मृत पावलेले मतदार आहेत त्यांचं सुद्धा नाव त्या मतदार यादीतून निघालं पाहिजे. किंवा अशा काय मतदार यादी तयार झाल्या की तो 4-5 ठिकाणी त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे, म्हणजे दुबारा मतदार, असे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. मित्रांनो, घुसखोर आहेच आणि त्या पलीकडे जाऊन चुकीच्या प्रकारे मतदान करणं, खोट्या प्रकारे मतदान करणं, असेही प्रकार चालू आहेत. आणि ह्याला विरोध ममता बॅनर्जी करते. का करते? तर तिचा तो एक मतदार आहे, तिला तो जिंकून देतोय, तिला ह्या राष्ट्राशी, देशाशी काही लेणं देणं नाही, त्याच्या एकात्मतेशी काही लेणं देणं नाही, तिला ह्या देशाची सार्वभौमत्वता आहे त्याच्याशी काही लेणं देणं नाही. तिला फक्त सरकार स्थापन करायचं आहे आणि आपली हुकुमशाही करायची आहे. आपल्याला मनाला येईल तसं ते राज्य चालवायचं आहे किंवा हा देश चालवायचा आहे. मित्रांनो, विरोधक हा विरोधाला विरोध करणारा नसावा किंवा नियमाने आणि कायद्याचं उल्लंघन करून विरोध करणारा नसावा, असा तो विरोधक असावा. पण इथे काय होते, तर सगळे कायदे नियम धाब्यावर बसवून फक्त सत्ता स्थापन करणं, सत्ता लोलुप्त असे तुम्हाला हे विरोधक दिसत आहेत. मग त्यामध्ये फक्त ममता बॅनर्जी आहेत का? नाही, त्याबरोबर हे राहुल खान सुद्धा आहे. आता मला सांगा, जो काही संमेलन भरवलं होतं AIचं, त्या संमेलनामध्ये जे काय नंगा नाच केला गेला, तो नंगा नाच शोभनीय आहे का? त्याचा गौरव करणे आवश्यक आहे का? पण ते करतायत कोण? राहुल खान. काय सांगतायत? हमारे शेर, हमारे शेर. अरे भगतसिंग, म्हणजे बघा, त्यांना उपमा काढायची दिली आहे भगतसिंगची. काय अवस्था आहे आणि काय व्यवस्था आहे. मित्रांनो, ह्याला सर्वस्वी कारण आपण आहोत, कळलं का? आता बघा, पश्चिम बंगालमध्ये दखल कोणाला घ्यावी लागली, तर सुप्रीम कोर्टला, सर्वोच्च न्यायालयाला. आणि सर्वोच्च न्यायालयाने सर्व सूत्र आपल्या हातात घेतली त्या ममता बॅनर्जीच्या विरोधात, कारण कायद्याचं आणि नियमाचं ती उल्लंघन करते. वेळ कुठपर्यंत गेली, कुठपर्यंत त्यांनी वेळ आणली आणि
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की SIR होणारच आणि नवीन यादी तयार होणारच त्या मतदारांची आणि त्या मतदानाच्या आधीप्रमाणेच निवडणूक होणार. जी ह्या विधानसभेची पश्चिम बंगालच्या विधानसभेची मुदत 7 मेला संपते. त्या अगोदर ही निवडणूक घेणं आवश्यक आहे. पण तशी चिन्ह दिसत नाहीये आणि त्याप्रमाणे त्या ममता बॅनर्जी त्याला सहकार्य करत नाहीत. त्यांना फक्त काय करायचं, अराजकता माजवायची, अराजकता, आणि परत आपलं एक सरकार आणायचंय. मी म्हणालोच यापूर्वी आताच बोलताना की याला जबाबदार आपण आहोत. मित्रांनो, मुसलमानांचा अजेंडा अगदी साफ स्वच्छ आहे. तो म्हणजे काय, इस्लामिककरण करणं, गजवा हिंद करणं. मग ते 2-4% मुसलमान बाजूला ठेवा, पण बाकीच्या सर्वांची मानसिकता हीच आहे, गजवा हिंद करणं, इस्लामिककरण करणं. मग मला सांगा, त्यांचा अजेंडा साफ आहे, स्वच्छ आहे. जे ईसाई आहेत, ख्रिश्चन आहेत, त्यांचा अजेंडा साफ आहे. त्यांना काय करायचं आहे, पूर्ण देशाला ईसाई करायचंय, ख्रिश्चन करायचंय. ते धर्म परिवर्तनासाठी प्रयत्नशील आहेत. जसे मुसलमान, तथाकथित मुसलमान धर्म परिवर्तनासाठी सज्ज आहेत, तसं ते ईसाई सुद्धा आहेत. आता राहिला प्रश्न म्हणजे हिंदूंचा. मित्रांनो, हे सगळे जे धर्म आहेत ना, हिंदू, बौद्ध, ईसाई, मुसलमान, हे जे काही हे आहेत, धर्म आहेत, हे सगळे तथाकथित आहेत. हे स्वतःचं राजकीय प्राबल्यता दाखवण्याचे धर्म आहेत. धर्म तर एकच, सनातन आहे. मग आता हिंदू धर्म जर आपण पकडला तर हिंदू धर्मामध्ये 18 पगड जातीमध्ये आम्ही स्वतःला विभागून घेतलेलं आहे आणि एकमेकांच्या मानेवर बसतो. आरक्षणासाठी आपण लढतो, आरक्षणासाठी लढतो. दुसरं काय, बाजारभाव वाढला की आम्ही लढतो. पण त्या मुसलमानांना, त्या ख्रिश्चनांना तुम्ही ह्या बाजारभावासाठी किंवा आरक्षणासाठी लढताना तुम्ही बघणार नाही. त्यांचे नेते लढतात, पण सामान्य मुसलमान त्यासाठी रस्त्यावर येत नाही. तो फक्त भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी ते बेरोजगार, बाजारभाव किंवा आरक्षण हे मुद्दे उचलतात. पण वास्तवात त्यांना त्याच्याशी लेणं देणं नाहीये, कारण त्यांना फक्त इस्लामिककरण करायचंय, त्यांना फक्त गजवा हिंद करायचंय. ख्रिश्चनांना, ईसाईंना फक्त ख्रिश्चन धर्म स्थापित करायचंय. पण हिंदूंना काय करायचंय, टोमॅटोचे भाव वाढलेत, बटाट्याचे भाव वाढलेत, कांद्याचे भाव वाढलेत, अमुक गोष्टीचे भाव वाढलेत, तमुक गोष्टीचे भाव वाढलेत, बस. त्यांना आपल्या धर्माशी काही लेणं देणं नाही. त्यामुळे तो 18 पगड जातीमध्ये विभागला गेला नाही आणि त्याचाच फायदा हा उचलला जातोय. दुसरी गोष्ट काय आहे, तर आपण इतके सहिष्णू झालो आहेत ना की आपली गेंड्याची चामडी झालेली आहे. आपल्याला किती जखमा झाल्या, किती आपण लहूलुहान झालो, किती घायाळ झालो, तरी आपल्याला त्याचं दुःख होत नाही. जेवढी जीव जायची वेळ येते ना, तेवढी आम्ही सावध होतो. लक्षात आलं का? आपण सावध कधी होतो, जीव जायची शेवटचा क्षण, तेवढी मी हातपाय मारायला सुरुवात करतो. तोपर्यंत आपण त्या अजगरासारखं खाऊन सुस्त पडलेला अजगर, तसा आपण खाऊन सुस्त पडलेलो आहे. आणखीन महत्वाची गोष्ट काय घडते, तर आपण सिंपती, एखाद्याने सिंपती जनरेट केली ना की तो लगेच काय होतो, घायाळ होतो आणि अरे रे चकचक करतो. मग त्या सिंपतीमध्ये तो रावण आहे हे सुद्धा आपण विसरतो. तो एक वेश धारण केलेला आहे त्यांनी, रावणाचा, त्या रावणाने वेश धारण केला एका साधूचा, हे आपण विसरतो. आणि त्याचमुळे, त्या सिंपतीमुळेच आपण ती लक्ष्मण रेषा ओलांडतो आणि आपलं अपहरण करून घेतो, आपला सत्यानाश करून घेतो. लक्ष्मण रेषा, ती मर्यादा आपण ओलांडतो. कसली, सहिष्णूची, त्या सिंपतीची, आणि आपली माती करून घेतो. मित्रांनो, अहिंसा परमोधर्म हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. त्यानंतर हिंसा ही आवश्यक आहे तुमच्या धर्मरक्षणासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी. आणि तो कुठला आहे, सनातन धर्म. मग सनातन धर्म जर आपल्याला वाचवायचा आहे, अबाधित ठेवायचा आहे, तर आपल्याला जागं राहणं आवश्यक आहे, सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणं आवश्यक आहे. पण तसं घडताना दिसत नाही. हेच दुःख आहे मित्रांनो. बघा, वेळ कुठपर्यंत आली आणि ती वेळ कोणी आणून दिली, तर आम्ही, तुम्ही म्हणाल मग भारत सरकार राष्ट्रपती राजवट का आणत नाहीये? पश्चिम बंगालमध्ये भारत सरकार राष्ट्रपती राजवट का लागू करत नाहीये? ज्या क्षणी राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल ना, त्यावेळी सिंपती जनरेट होईल. ती ममता बॅनर्जी हाय तोबा करणार, रडायला सुरुवात करणार, मातम करायला सुरुवात करणार, जी त्यांनी मागच्या एका
निवडणुकीमध्ये केलं होतं. जखमी झाली, पाय मोडला आणि व्हीलचेअरवर फिरायला लागली. तिने सिंपती जनरेट केली. पाय मोडला होता, दुखापतग्रस्त झाला होता, नाही मित्र, तरी सुद्धा तिने एक सिंपती जनरेट केली. आणि त्याला बळी कोण पडले तर हिंदू. तिला माहिती आहे की मुसलमानांचा एक गठ्ठा, ख्रिश्चनांचा एक गठ्ठा मला 100% मिळणार आहे. ते माझ्या पाठी उभे आहेत. कुठे सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवून देत तरी सुद्धा हे मतदार माझ्या मागे आहेत. ते मला सपोर्ट करणार, ते मला निवडून देणार. राहिला काय आता भाग, तर 20-25% हिंदू आपल्यासोबत उभा राहणं आवश्यक आहे. जो स्वतःला काय समजतो, सहिष्णू समजतो, जो स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतो, सेक्युलर समजतो, किंवा जो सिंपती जनरेट झाल्यानंतर घायाळ होतो, मन त्याचं हेलवतोय, मन दोलायमान होतं आणि तो आपल्याला मतदान करतो. लक्षात आलं का? काय परिस्थिती आहे ती. आणि परिस्थिती कोणी निर्माण केली आहे? तुम्ही, आम्ही, हिंदूंनी निर्माण केलेली आहे. त्यामुळे हे सोकावले आहेत. हे जे आहेत ना, सेक्युलर पक्ष म्हणतो आपण त्यांना, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणतो, संघटना म्हणतो, हे सोकावले आहेत. त्यांना स्पष्ट माहिती आहे, या राहुल खानला माहिती आहे, या उद्धव ठाकरेला सुद्धा आता माहिती आहे. उद्धव ठाकरे नवनवीन निर्माण झालेला धर्मनिरपेक्ष माणूस, त्याच्या वडिलांनी हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व हे ब्रीदवाक्य दिलं होतं, हे घोषवाक्य दिलं होतं. त्या विचारधारेवरती चालले होते. अशा वडिलांच्या त्या विचारधारेची मातीमोल करणारा हा उद्धव ठाकरे आता एक धर्मनिरपेक्ष झालाय, सेक्युलर झालाय. आणि असे तथाकथित धर्मनिरपेक्ष आहे ना, ते धर्मनिरपेक्ष काय करतात, या राष्ट्राच्या, या देशाच्या मुळावर उठलेले आहेत. मी त्या मुसलमानांना, त्या ख्रिश्चनांना दोष देणारच नाही, कारण त्यांचा अजेंडा हा साफ स्वच्छ आहे. त्यांचे विचार, त्यांचे निर्णय साफ स्वच्छ आहे आणि ते स्पष्टरित्या मांडतायत सुद्धा. पण आम्ही काय झालोय, आमचं धर्म परिवर्तन करतोय, आम्ही धर्मनिरपेक्ष झालोय, आम्ही सहिष्णू झालोय. कोण? तर हिंदू. हे एक हास्यास्पद गोष्ट आहे, एक दुःखद गोष्ट आहे. आणि ह्याचमुळे ही ममता बॅनर्जी काय करते, सिंपती जनरेट करण्याचा प्रयत्न करते, हाय तोबा करते की काय चाललंय, केंद्र सरकार काय करते, मोदी सरकार काय करते, नरेंद्र मोदीजी काय करतायत. हे आता थांबणं आवश्यक आहे. आणि कोण थांबवू शकतो? तुम्ही, आम्ही. राष्ट्रपती राजवट का नाही तिथे आणली जात आहे, तर त्याच्या मागे आपण आहोत, हिंदू आहे. कारण लगेच काय करणार, तो डायव्हर्ट होणार. अरे रे चकचक, या ममता बॅनर्जीच्या विरोधात राष्ट्रपती राजवट आणली, तिच्यावरती अन्याय झाला, आणि हे सगळं प्रपोगंडा. हा कोण तयार करणार? तर विरोधी पक्ष. हे सगळे मला सांगा, तिथे हिंदूंची हत्या होते, कत्लेआम होत आहे, हिंदू आया बहिणींची इज्जत लुटली जाते त्या पश्चिम बंगालमध्ये. बांगलादेश सोडा, पाकिस्तान सोडा, इतर देश, जगातील कुठलेही देश सोडा, पश्चिम बंगालमध्ये घडते. कुठला विरोधी पक्ष नेता, हा उद्धव ठाकरे तरी बोलतोय का? नाही बोलत आहे मित्र. त्याला मुसलमानांच्या मताशी लेणं देणं आहे. त्याला मुसलमानांशी, त्या ख्रिश्चनांच्या मताशी लेणं देणं आहे. त्याला हिंदूंच्या मताशी काही लेणं देणं नाही. त्याला माहिती आहे, सिंपती जनरेट केली आणि आपण सेक्युलर हिंदूंना एकत्र केलं तर सर्व होणार. जातीमध्ये तेढ निर्माण केली तर आपण जिंकणार. तेच 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं. तो सेक्युलर हिंदू, तो सिंपती जनरेट झालेला, तो घाबरणारा, भयक्रांत झालेला, संविधान खतरे में है, लोकतंत्र खतरे में है, हे ऐकल्यानंतर भयक्रांत झालेला हिंदू काय झाला, विभाजित झाला. आणि त्यांनी 240 पर्यंत या भारतीय जनता पार्टीला रोखलं. लक्षात आलं का? ह्याच कारणामुळे त्या पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जात नाही, सिंपती जनरेट होऊ नये म्हणून. पण शेवटी कायद्याचा, नियमाचा वापर करून शेवटी तिच्यावरती घणाघात केलेला आहे. सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने सर्व सूत्र आपल्या हातात घेतलेले आहे. थोडक्यात ही राष्ट्रपती राजवट आहे असंच समजा. मिनी राष्ट्रपती राजवट हा एक प्रयोगच आहे. आणि त्यामुळे आता ती काय झाली आहे, भयक्रांत झाली आहे. आणि ती काय बडबडते, काय गरळ ओकते ते माहिती आहे तुम्हाला. आणि ह्या सर्व गोष्टीला कारण कोण आहे, तर हा तथाकथित सेक्युलर हिंदू, तथाकथित कोण, सहिष्णू हिंदू. आणि सिंपती जनरेट झाल्यानंतर किंवा भीती दाखवल्यानंतर, दिशाभूल केल्यानंतर स्वतःमध्ये
विभाजित होणारा तो हिंदू. निर्णय तुमच्या हातात आहे आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.